आम्ही त्यांना आग्रह करतोय की यावेळी पक्षासाठी त्यांनी इथून उमेदवारी करावी म्हणून जाहीररित्या देखील मी त्यांना पक्षाच्या वतीनं आमची भूमिका काय आहे हे त्यांना सांगितलं. पण तुम्ही बोलताना असं म्हणाला की दांडेगावकर साहेबांना जर उमेदवारी दिली तर सन्मान देणार त्यांना पद देऊ. हो, एक प्रकारचे ते सिनियर आहेत, आमच्या पक्षातले सगळ्यात सिनियर नेते आहेत ते, त्यामुळे त्यांचा सन्मान राखण्याचं काम पक्ष करणारच ना. कुठेतरी अप्रत्यक्षरित्या वसमत विधानसभेसाठी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांची उमेदवारी जाहीर झाला असं म्हणायचं. महाविकास आघाडीची बैठक 20 तारखेपासून सुरू होणार आहे, 21 तारखेपासून. त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टींचा उलगडा होत जाईल तुम्हाला. संबंधित हा मतदारसंघ हा परंपरागत राष्ट्रवादीचा मतदारसंघ आहे आणि हे तर आहे एका मतदारसंघाबद्दल पूर्वी गोष्ट आहे, महाराष्ट्रातले जे परंपरागत राष्ट्रवादीचे मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी तुम्ही उमेदवार देणार आहेत. मी या ठिकाणी दांडेगावकर साहेबांना विनंती केली, तुम्ही ऐकली ती. मी त्यांना विनंती केली की त्यांनी उभा राहण्याची भूमिका घ्यावी आणि महाराष्ट्रात आता महाविकास आघाडीच्या चर्चा सुरू होतील त्यावेळी दांडेगावकर साहेबांना आम्ही विनंती केली आहे, ही महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांच्या कानावर घालू आम्ही, मग निर्णय फायनल होईल. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. लाडकी बहीण योजनेची ऑनलाईनची जी साईट आहे ती विरोधकांनी स्क्रॅप केली असा आरोप फडणवीसांनी केला. लाडकी बहीण योजनेची जी ऑनलाईन साईट आहे ती ऑनलाईन साईट विरोधकांनी स्क्रॅप केली असं फडणवीसांनी तुमच्यावर विरोधकांवर आरोप केला. काय केली? स्क्रॅप केली. स्क्रॅप कसं काय? त्यांनी आरोप केला. हायजॅक केली का स्क्रॅप? मला काय माहिती का? पैसे आता वर्ग झाले ना, मला काय माहित नाही. मनोज जरांगे पाटलांच्या व्यासपीठावरती भाजपचे नेते दाखल होत आहेत, त्याच्यामध्ये संगीता ठोंबरे आहेत, मिनल खतगावकर आहेत आणि अजून एक कुठे गेलेले होते. तर काय आहे, कशाचं देवतक म्हणून? नाही, तर वेगवेगळ्या उद्देशाने ते गेले असतील, मला नक्की माहीत नाही की त्यांच्या जाण्याची कारणं काय आहेत. आता काही जरी झालं तरी कांदा निर्यात बंदी करायची नाही असं अजितदादांनी. अजितदादांच्या हातात नाही आहे. निर्यात बंदी ही अमित शहा आणि मोदी साहेबांच्या हातात आहे आणि अजितदादा 1.5 वर्ष राज्याच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री आहेत, तरी निर्यात बंदी झाली, तरीही 40% निर्यातीवर कर लागला. त्यावेळी काहीच झालं नाही. आता शेतकऱ्यांचा कांदा संपला, त्यामुळं निवडणुकीत विधानसभेसाठी आता ह्या सगळी स्टेटमेंट चालू आहेत, त्याला काही फार विशेष अर्थ नाही. ज्यावेळी कांदा उत्पादक संकटात होते त्यावेळी महाराष्ट्र सरकारने काही तोंड उघडलं नाही. दिल्लीने निर्णय घेतला, खाली माना घालून हे सगळे परत आले. त्यामुळं कांदा उत्पादक प्रचंड चिडलेले आहेत आणि येणाऱ्या विधानसभेत त्याची किंमत त्यांना मोजावी लागेल. सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत म्हणाले होते, आमचं जर सरकार आलं तर लाडक्या बहिणींची 3000 रुपये आम्ही करू. त्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणले आम्ही ही योजना कायम ठेवू आणि आमच्या सरकार आल्यावर परत आम्ही 3000 रुपये महिन्याला देऊ. ठीक आहे, याच्यात मला काही खोलात जायचं नाही. सरकारने योजना जाहीर केलेली आहे, ती मताकडे बघून केलेली नाही असं जर गृहीत धरलं तर मग त्याचा जाहीरपणाने ॲडव्हर्टायझिंग करण्याची सरकारला गरज वाटली नसती. योजना जर लोकप्रिय असली तर लोकच आपोआप ती लोकप्रिय करतात. त्यासाठी योजना दूत नेमून प्रचार करायची गरज नसते. पण ठीक आहे, आता दोन्ही गोष्टी सरकार करत आहे, बघू पुढं काय होतंय. अजितदादांनी 3 वेळा सांगितलं मी चुकलोय म्हणून. अजितदादांनी आतापर्यंत 3 वेळा सांगितलं मी चुकलो, त्याच्यामध्ये वेगवेगळे निर्णय आहेत, आपल्याला माहीतच आहे. निवडणुकीच्या तोंडावरती एक इमोशनल काळ आहे का माझ्या चुका झाल्या म्हणून? नाही, काय आहे की त्यांनी एक एजन्सी नेमलेली आहे ॲडवाईस देण्यासाठी की निवडणुकीच्या आधी पुढचे 3 महिने काय बोलायचं, काय कपडे घालायचे, कसं दिसायचं पाहिजे, कोणते भूमिका घेतली पाहिजे. त्यामुळे ॲडवाईज जसा कन्सल्ट करणारी ती कंपनी आहे, ती अरोरा का कोणीतरी माणूस आहे, तर त्याची जी काही कंपनी आहे ते जसा सल्ला देते तसं ते बोलतात. ते काय आता मनाचं राहिलेलं नाही. स्वतःच्या मनाचे बोलायचे असते तर ते सगळे लोकसभेची निवडणुकीची भाषणं ती त्यांनी मनाप्रमाणे केली. आता त्या कन्सल्टंट सांगतो तसंच ते बोलत आहेत. कंपनीचं नाव शोधलंय का? काहीतरी आहे, मला एवढं काय मी लक्ष दिलेलं नाही.
शोधायची गरज नाही, आहेच नाव माणूसच बरोबर असतो. अरोरा का काही वृत्तसंस्थेला तुम्हाला माहिती पाहिजे, ती पत्रकार आहे तुम्हाला जास्त माझ्यापेक्षा माहिती पाहिजे. अजितदादांनी एका वृत्तसंस्थेला इंटरव्ह्यू देते असं सांगितलं की पत्नीच्या विरोधात बहिणीला उभं केल्यामुळे हा निर्णय माझा चुकला. तर ह्या निवडणूक कालावधीमध्ये एक राष्ट्रवादी गटाकडे येण्याचा त्यांचा सिग्नल आहे असं समजायचं का? मला नाही वाटत तसं काही सिग्नल वगैरे आहे. आणि मी मगाशी सांगितलं ना, कन्सल्टंटने त्यांचा जो निवडणुकी लढवण्यासाठी जो त्यांनी एक काही 200 कोटी रुपये खर्च करून जी एजन्सी दिलेली आहे, तीच गुलाबी रंग कसा वापरावा, गुलाबी जॅकेट, बाकीच्या सगळ्यांशी सल्ला देते. तसं बोलायचं काय हे बहुतेक तेच सांगतात. यालाच अनुसरून आज अंजली दमानिया यांनी असं म्हटलंय की गुलाबी यात्रेसाठी पैसे नेमके आले कुठून, असा सुद्धा संशय त्यांनी व्यक्त केलाय. हे काय मला माहीत नाही. वसमत विधानसभेचे विद्यमान आमदार तुमच्याकडे जर आले तर तुम्ही स्वीकारायला तयार आहेत का? तशी काही हालचाल सुरू आहे का तुमच्याकडे येण्याची? तशी काही हालचाल नाही. आणि आजची जनसमुदाय बघितला तर त्याची गरजही नाही. तर त्यांनी इच्छा व्यक्त केली तर विचार करणार का? नाही, आम्ही साहेबांच्या मागे लागलो आहे उभं राहा म्हणून. त्यांनी जर इच्छा असेल तर त्यांनी तसा प्रस्ताव द्यावा, मग मी कार्यकर्त्याशी चर्चा करणार आणि निर्णय घेईल. त्यावर तुमची भूमिका काय असणार? आमची भूमिका दांडेगावकर साहेबांनी हे शिवधनुष्य हातात घ्यावं. पण पुन्हा एकदा आमच्या हिंगोलीला दांडेगावकर साहेब सोडले तर कुणीच हक्काचा पालकमंत्री नव्हता. अब्दुल सत्तार सगळे बाहेरचे होते. तोच प्रयत्न आमचा आहे. भविष्यात पालकमंत्री दिसतील का? बोललो ना मी, उत्तर दिलं. खटाखट योजना नाही, आमची फटाफट योजना आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. ठीक आहे, राज्य व्यवस्थित करा. आता योजना जाहीर झालेल्या आहेत, पैसे वाटायचं काम होतं आहे, लोक गोरगरिबांपर्यंत पैसे पोचत आहेत. फक्त मागासवर्गीय समाजाचे पैसे कपात करू नका, आदिवासी डिपार्टमेंटचे पैसे कमी करू नका, DPDCचे पैसे काढून ह्यात वर्ग करू नका. तुम्ही योजना जाहीर केलेली आहे तर जे काही हेड आहे त्या हेडमध्ये पैसे असतील तर त्यातून ते पैसे खर्च करा. मुख्यमंत्री म्हणतात की आम्हाला ताकद द्या, आम्ही 1,500 ते 3,000 करू लाडकी बहीण. ताकद दिल्यानंतर ते परत मुख्यमंत्री जर झाले तर ते 3,000 तेव्हा करणार. म्हणजे ताकद म्हणजे मतं मिळाले की, त्याच्या आधी नाही करणार. साहेब, सुनील कदमांच्या कार्यकर्त्यांना तुम्ही आता सांगितलंय 2 दिवसात जागा वाटपासंदर्भात चर्चा होईल. महाराष्ट्रातल्या अनेक जागा तुम्ही मागताय, त्यामध्ये आता नांदेड दक्षिण उत्तर आहे. 2 दिवसात जागा वाटपाला सुरुवात होणार आहे का? आणि काही मतदारसंघ तुमचे पूर्वीचे तुम्ही ताब्यात घेणार आहात का? 21 तारखेला चर्चा सुरू होतील. त्यावेळी सर्व नांदेड शहरातले सगळे कार्यकर्ते डॉक्टर सुनील कदम यांच्यासाठी इथं बसमतला आले होते. त्यांचा आग्रह आहे की अनेक वर्ष त्या ठिकाणी आमच्या पक्षाचं नेतृत्व त्यांनी केलेलं आहे, त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी नांदेड उत्तरमध्ये उमेदवारी मिळावी. तुम्ही मराठवाड्यामध्ये आहात, यात्रा मराठवाड्यामध्ये आहे. मराठवाड्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलक जे आहेत, मराठा समाजाचे आंदोलक आहेत, जागो त्या रोषाला तुम्हाला समोर जावं लागलं. तुमची भूमिका काय आहे मराठा आरक्षण? रोषाला समोर जावं लागत नाहीत. आमच्याकडे येऊन ते सांगतात की आमची भूमिका व्यक्त करा, आणि मगाच्या भाषणात मी माझी भूमिका व्यक्त केलेली. राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर आणि मनोज जरांगे एक नवी आघाडी तयार झाली. असं काय IQ माहितींवर उत्तर देणं योग्य नाही. एखादी घटना घडली, नक्की ठरलं तर मग त्यावर बोलायला सुरुवात करता येईल. उगाच आधी बोलणं योग्य नाही. तुमची राष्ट्रवादी राज्यामध्ये किती जागा लढण्यासाठी तयारी करत आहे? तयारी किती जागावर सुरू आहे असं झालं? नाही, आता आम्ही महाराष्ट्रभर जिथं आमची ताकद आहे, स्ट्रेंथ आहे, त्या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना जाऊन भेटतो आहे. आमची शिवस्वराज्य यात्रेचा मूळ उद्देशच हा आहे की त्या भागात जाऊन लोकांचं जागरण करायचं. त्यामुळं आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद शिवस्वराज्य यात्रेला मिळतो आहे. आता उद्या आम्ही जालना जिल्ह्यात आहे, तर एकंदर रिस्पॉन्स लोकांचा फार चांगला आहे. आणि आम्ही जिथं पूर्वीपासून निवडणुका लढवत आलेलो आहोत त्या मतदारसंघात जायचा प्रयत्न करतो. उद्धव ठाकरे यांनी काल सभेत असं सांगितलं की मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा. मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल? असं आहे की महाविकास आघाडीचे सगळे लोक चर्चा करतील आणि आवश्यकतेनुसार निर्णय घेतील. साहेब, तुम्ही मराठवाड्यात आहे, नांदेडमध्ये खूप बंडखोरी झाली, आमदार फुटले काँग्रेसचे, आणि आता तुमच्या समोरच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपचं काम केल्याचं सांगितलं. या सगळ्या गोष्टीचा तुम्ही शोध कसा घेणार?
आणि इथले प्रमुख काँग्रेसचे नेतेच तिकडं भाजपमध्ये अचानक गेल्यामुळं काही अंशी ते त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही आहे. काही लोकांनी तिकडचं काम केलं, काही लोकांनी काँग्रेसचंच काम केलं. राष्ट्रवादीने देखील काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून येण्यासाठी आमच्या वेगवेगळ्या भागातल्या कार्यकर्त्यांनी चांगली मदत केली. SC ST वर्गीकरणाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. मात्र विरोधकांची जी भूमिका आहे SC ST आरक्षण वर्गीकरणासंदर्भातली काय आहे, तुम्हाला काय वाटते? SC ST वर्गीकरणाविषयी तुमचा विरोधकांचा काय सूर असणार आहे? सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर केंद्र सरकारनेही पंतप्रधानांनी त्या बाबतीत आपली भूमिका मांडलेली आहे. विरोधकांची काय भूमिका असणार आहे म्हणजे वर्गीकरणासंदर्भात? सरकार म्हणजे सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय योग्य आहे? क्रिमिलेअरच्या संदर्भात म्हणताय तुम्ही? नाही, असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जे आरक्षणं दिलेली आहेत त्या आरक्षणं तशीच राहिली पाहिजे. त्यात वर्गीकरण वगैरे करणं हे आज मितीला शक्य आहे का आणि आवश्यक आहे का हा प्रश्न आहे. तर केंद्र सरकारने त्या बाबतीत कायद्याने दुरुस्त्या करण्याची कदाचित आवश्यकता असेल किंवा त्या बाबतीत केंद्र सरकार योग्य तो निर्णय घेईल आणि लोकसभेचा निकाल असा लागलेला आहे की मला वाटत नाही की ते वेगळं काही धाडस करू शकते. आता विरोधक सभागृहात बोलताना दिसत नाहीत. SC आणि ST प्रवर्गातील जे नागरिक आहेत त्यामुळं हे आरक्षण धोक्यात आलंय असं म्हणता येईल का? नाही, विरोधक हे आरक्षणाच्या पूर्ण ठामपणाने बाजूलाच आहेत. उलट महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडी जी आहे त्यामुळं देशाची संविधान आज लोकांनी पाठिंबा देऊन त्यांची ताकद वाढवून संविधानात बदल करण्याचे कोणतंही धाडस सत्तारूढ बाजू करणार नाही याची काळजी घेतलेली आहे आणि इंडिया आघाडी तर त्या बाजूनच आहे. आमच्या कार्यक्रमामध्ये आंदोलक गोंधळ घालतायत. आता देखील प्रचंड त्या ठिकाणी गोंधळ नाही, त्याला गोंधळ म्हणता येणार नाही. ते त्यांच्या भावना व्यक्त करतायत आणि त्यांच्या भावना व्यक्त करण्याचा प्रत्येकाला लोकशाहीत अधिकार आहे. त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या, त्यांनी निवेदन दिलं, त्याच्यात रागावून जाण्यासारखं काही नव्हतं. प्रत्येक कार्यक्रमात घोषणाबाजी होती, हे कसं टाळणार आहे तुम्ही? टाळायची काय गरज आहे? आले, बोलले, चर्चा केली, त्यांनी त्यांची निवेदनं, आम्हाला त्यांना टाळून पुढे जायचं नाही आहे. पाटील साहेब, अजितदादांनी घोषणा केली पुन्हा संधी जर दिली तर आपण महिलांना 90,000 रुपये देऊ. किती? 90,000 महिलांना पुन्हा संधी जर दिली तर आम्ही महिलांना 90,000 रुपये देऊ असं. तुमच्या लक्षात आलं का? मगाशी आपण एक प्रश्न विचारला की मुख्यमंत्री म्हणतात पुन्हा संधी दिली की 3,000 करू. हे कसं आहे, आत्मविश्वास गमावलेल्या लोकांची ही भाषा आहे. पूर्ण आत्मविश्वास गमावलेला आहे. योजना जाहीर होत आहेत त्यात तकलादू आणि तात्पुरत्या आहेत असं लोक म्हणत आहेत. 2 महिने 3 महिने जे देत आहेत ते घ्या अशी भावना आज जनतेत पसरलेली आहे. ठीक आहे, पुढं बघू आम्ही, पण आमचं सरकार आलं तर आम्हाला या सगळ्या योजना स्ट्रीमलाईन करणं, त्यांना योग्य दिशा देण्याचं काम करून समाजातल्या तळागाळातल्या आमच्या भगिनींना त्याच्यापेक्षा जास्त चांगली ताकद देण्याचा, न्याय देण्याचं काम आमचं सरकार करेल. अजितदादांना तुम्ही खूप चांगलं ओळखता. अजितदादा हे आशीर्वाद युगेंद्र पवारांना देतील का जय पवारांना देतील? कारण तुम्ही खूप त्यांना जोडून ओळखता भविष्यात. नाही, आता हे भविष्यातले प्रश्न आहेत. अजून प्रश्न उद्भवलेला नाही. तुमच्या कॅन्डिडेटने आशीर्वाद मागितला, ते देतील का अजितदादा? आता मागितला का नाही हे मला माहीत नाही. ते जर तरच्या प्रश्नाला अशी उत्तरं देत बसलो तर ही पत्रकार परिषद कधीच संपणार नाही. संजय गायकवाड यांच्या मुलांचा वाढदिवस होता, मृत्युंजय गायकवाड नाव आहे त्यांचं. वाढदिवसात त्यांनी तलवारीने केक कापला आणि तलवारीने त्यांच्या मुलाला आणि त्यांच्या पत्नीला केक भरवला. हे योग्य वाटतं का तुम्हाला आपल्या महाराष्ट्रात? हे एक तर तलवार बाहेर काढली तर अनेकांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत आणि तलवारीचं असं प्रदर्शन करणं ही जरा हिंसक प्रवृत्ती पुढं निदर्शक आहे असं मला वाटतं. आणि स्वतःच्या मुलाला हाताने केक भरवायचा असतो. त्यांनी कुठल्या संजय गायकवाडांनी कोणत्या भावनेनं तो केक त्यांना खायला दिला हे मला माहीत नाही. विधानसभेच्या तोंडावरती अजितदादा राष्ट्रवादीतले काही आमदार आहेत ते तुमच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. किती आमदार या राष्ट्रवादीमध्ये येणार, शरद पवार साहेबांकडे येणार, असं काही माहिती आहे? नाही, असं आहे की ज्यांना ईडी आणि बाकीचे प्रश्न सतावत आहेत ते कुणी येणार नाही. बाकीचे जे आहेत त्यांना जनमताची कदर आहे ते काही लोक वेगवेगळ्या मार्गाने संपर्क साधत असतात. अजून नक्की मुलाचं स्टेटमेंट आहे साहेब आजचं की पोलिसांनी 24 तासासाठी फोन बंद करावेत, आम्ही महाराष्ट्रामध्ये काय आहे ते दाखवून देऊ, असं त्यांनी हिंदू मुस्लिम याच्यावरती वक्तव्य केलेलं आहे.
नारायण राणेच्या मुलांनी. आता गृहमंत्र्यांच्या ह्या सगळ्या विषय आहेत. गृहमंत्री याच्याकडे कसं बघतात हा प्रश्न त्यांना जाऊन तुम्ही विचारा. राज्याचे गृहमंत्री हे सक्षम गृहमंत्री आहेत असं बोलल्या जाते आणि हे असताना गेल्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रातील जवळपास 5 लाख महिला ह्या बेपत्ता आहेत. या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता? अतिशय गंभीर अवस्था आहे. महाराष्ट्रातल्या महिलांच्यावरच्या अत्याचारांच्या आणि त्यांच्या विरोधी महिलांच्या विरोधी होणारे गुन्हे जे आहेत त्याच्यात प्रचंड वाढ झालेली आहे. महाराष्ट्रातल्या पोलीस खात्याच्या नियंत्रणात या महिलांच्या विरोधी जे अत्याचार होत आहेत त्या नियंत्रणाला कोणतंही काम त्याच्या बाबतीत झालेलं नाही आणि महिला बेपत्ता आहेत ही तर फारच गंभीर बाब आहे आणि ती सहजगत्या सरकार दुर्लक्ष करते. त्यामुळं खालची परिस्थिती फार वेगळी आहे. आणि आत्ता आपण ऐकलं एक आमदार म्हणत आहेत की पोलिसांना फोन बंद करा, बाकी बघतो आम्ही. आणि हे मुख्यमंत्र्यांचे उपमुख्यमंत्र्यांचे गृहमंत्र्यांचे समर्थक असतील असा माझा अंदाज आहे. त्यामुळं आपल्या सगळ्यांची जबाबदारी वाढलेली आहे. तुम्ही उपमुख्यमंत्र्यांनी या बाबतीत माहिती घेतली तर पाहिजे. मी काय बोलणार आहे. लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजनेनंतर आता योजना दूत म्हणून एक नवीन योजना आणलेली आहे ज्यामध्ये कार्यकर्त्यांना 6 महिन्यावर 10,000 रुपये पगारावर लोक ठेवण्यात आहेत. ही राज्याची तिजोरी खाली करण्याचं काम सरकार करते का असं वाटतं का आपल्याला? तिजोरी खाली करून काही शिल्लक ठेवायचं नाही कारण परत आपण राज्यावर येणार नाही अशा भावनेनेच सध्या काम चाललंय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.